इकडे प्रतिमा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते आणि प्रतिमा एकदम हतबल होते. धाडकन उठते, जोराजोरात ओरडायला लागते. मग तिकडे सुमन येते. नागराज, रविराज सगळे पोहोचतात. त्यावेळेला साधारण प्रतिमाला या सगळ्यामध्ये अंदाज येतो की मला कुणीतरी तोंड दाबून मारण्याचा प्रयत्न केला होता. मग मात्र प्रतिमा म्हणते, कुणीतरी मला तोंड दाबून आता इकडे घुसमटवण्याचा प्रयत्न केला. रविराज म्हणतात, प्रतिमा तुला स्वप्न पडलं का? यावरती प्रतिमा म्हणते, नाही, हे स्वप्न नव्हतं. या सगळ्यामध्ये मी स्वतः एक्सपिरियन्स केलेला आहे की मला कुणीतरी मारण्याचा प्रयत्न केला. यावरती रविराज म्हणतात, प्रतिमा कदाचित तू त्या माणसाला पाहिल्यामुळे तुला हे असे भास होत आहेत का? प्रतिमा ठामपणे नकार देते. त्यावरती रविराज म्हणतात, मग समोर कोण होतं? तो माणूस तुला दिसत होता का? मग प्रतिमा थोडीशी आता मात्र अव्यवस्थितपणे आठवण्याचा प्रयत्न करते आणि ती विचार करते, नाही, ही तर तन्वी होती, पण तन्वी मला का मारेल? आता तिला ह्या सगळ्यामध्ये प्रियावरती खरं तर संशय पण आलेला असतो, पण संशय का घ्यावा हे पण तिला कळत नसतं की आपलीच मुलगी आपल्याला मारण्याचा प्रयत्न करेल आणि आपण हे जर का बोललो तर आपल्यावरती कोण विश्वास ठेवेल. पण प्रतिमाच्या डोक्यात डाऊट असतो. ती विचार करते की नाही, मला रविराजांना मला आता एकांतामध्ये हे सांगितलं पाहिजे. उगाचच या गोष्टीमध्ये जर का तथ्य नसेल आणि मी आता जर का तन्वीवरती संशय घेतला तर गोष्टी कॉम्प्लिकेटेड होईल. उगाच आमच्या नात्यामध्ये दुरावा येईल आणि ते प्रतिमाला नको असतं. मग प्रतिमा आता काही बोलतच नाही आणि ती म्हणते की नाही, सध्या तरी मला काही आठवत नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र प्रिया आणि नागराज हायसं वाटतं. प्रिया आता म्हणायला लागते, अगं आई, कोण आलं होतं पण तुझ्या तोंडावरती उशी दाबायला? आई, तुला बहुतेक भास होत आहे. असं म्हणत प्रिया आता जोर देऊन तुला भास होतोय, भास होतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते. त्यावरती नागराज म्हणतो, प्रतिमा वहिनी, तुम्ही आठवा ना, कोण तुम्हाला समोर दिसत होतं? असं म्हणत तो मुद्दाम त्याला आता प्रियाच दिसली होती असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. सगळं आता मात्र या सगळ्यामध्ये प्रत्येकजण आपापला डाव खेळत असतो. प्रत्येकजण आपापली एक बाजू सेफ करून ठेवत असतो, जेणेकरून सत्य समोर येईल त्यावेळेला आपण सेफ राहू. नागराजने प्लॅन आखलेला असतो आणि मूर्ख प्रिया त्यात अडकलेली असते. मग इकडे रात्रीच्या वेळेला प्रिया रविराजांना सांगायला लागते की मी या खोलीत नाही झोपणार, मी तुमच्या खोलीत झोपायला येते. यावरती रविराज म्हणतात, काय झालं प्रतिमा, तुला कसली भीती वाटतीये का? काही गोष्टींचा तू धसका घेतलायस का? प्रतिमा सांगते, माझ्या रूममध्ये मला खूप भीती वाटते, मला तन्वीच्या सोबत झोपायचं नाहीये. असं म्हटल्यावरती रविराजांना जरा जास्त धक्का बसतो. काय झालं? तन्वीच्या रूममध्ये असं काहीतरी घडलंय का? यावरती प्रतिमा सांगते, माहीत नाही की मी हे बोलायला पाहिजे की नाही, पण मी तुम्हाला जे म्हटले ना की माझ्या तोंडावरती उशी दाबण्यात आली आणि मला मारण्याचा प्रयत्न केला, तर मला समोरनं खरंच तन्वी दिसत होती. असं म्हटल्यावरती रविराज हादरतात. काय? तन्वी? आणि तन्वी असं का करेल? यावरती आता इकडे प्रतिमा म्हणते, मला सुद्धा तेच वाटते की तन्वी असं का करेल. रविराज म्हणतात, हे बघ, आपण एक काम करूया का? आपण या सगळ्यामध्ये तुझं म्हणणं सुद्धा डावलता येणार नाहीये. काही ना काहीतरी चुकीच्या गोष्टी आपल्या घरात घडतायत. कदाचित ती तन्वी असू शकेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये, पण तुला जर का हे संशय वाटतोय तर मी तुला या सगळ्यामध्ये कधीही खोटं पाडणार नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण एक काम करूया, या सगळ्यामध्ये एक परीक्षा घेऊया आणि ही परीक्षा घेतल्यानंतर मग आपण तन्वी हे असं का करते हे सुद्धा बघूया. मी तुला खरं सांगू का, तर त्या दिवशी जेव्हा तिने तुझ्यासाठी दूध आणलं होतं ना, त्यासुद्धा दुधामध्ये काहीतरी मिक्स केल्याचं मला वाटलं. त्यातल्या काही गोळ्या मी काढून ठेवल्यात. तिने साखर फुटाणे म्हटली, पण ते साखर फुटाणे नव्हते, त्या गोळ्या होत्या आणि त्या गोळ्या मी टेस्टला पाठवत आहेत. जर का या तन्वीने हे सगळं करत आहे तर ती आपली मुलगी कशी असू शकेल? मला पण डाऊट आलाय आणि तू म्हटल्यामुळे माझा हा डाऊट पक्का झालाय. आता रविराज प्रतिमाला कोणत्याही प्रकारे वेड्यात काढत नाहीत म्हणून प्रतिमाला जरा बरं वाटतं. आणि हे सगळं चालू असताना आता इकडे प्रिया येते. प्रिया म्हणते, आई, का गं तू माझ्या रूममधून या बाबांच्या रूममध्ये का झोपायला आलीस? यावरती आता इकडे सांगायला लागते, प्रतिमा, काही नाही, मला थोडं अस्वस्थ वाटत होतं म्हणून. त्यावरती प्रिया म्हणते, माझ्या रूममध्ये तुला सेफ नाही का वाटत आहे?
चल ना माझ्या रूममध्ये झोपायला, असं म्हणत प्रिया हट्टाला पेटते. रविराजांना पण कळत नाही की हिचा हट्ट का चाललाय, ही हट्ट का करते. प्रिया म्हणते, आई जर का तू माझ्या खोलीत आली नाहीस ना तर मला खूप अस्वस्थ वाटेल. प्लीज चल ना, तू माझ्या खोलीमध्ये चल. असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, प्रतिमा तू एक काम करतेस का, तू जातेस का तिच्या खोलीत झोपायला. मग मात्र आता इकडे रविराज म्हणतात, त्यावरती प्रतिमा ॲक्च्युली तयार नसते. आणि मग रविराजांना विचार येतो की का बरं आपल्याच मुलीच्या रूममध्ये जायला ही घाबरत असेल. नक्कीच काहीतरी याच्यामध्ये तन्वीचा डाव आहे किंवा तन्वीला कुणीतरी भरीस पाडते, काहीतरी आहे. मग ते जाणून घेण्यासाठी मला प्रतिमाला त्या खोलीत पाठवायलाच पाहिजे, असा विचार करत आता रविराज या सगळ्यामध्ये प्रतिमाला सांगतात, तू जा, आपलीच मुलगी आहे, तुला कसलंही टेन्शन घेण्याचं काही कारण नाही आहे, तू जा. असं म्हणत ते प्रतिमाला आता बळजबरी करायला लागतात. मग प्रतिमासुद्धा रविराजांकडे पाहते आणि रविराजांच्या एका शब्दावरती प्रतिमा या सगळ्यामध्ये जाण्यासाठी तयार होते. आता मग प्रिया पुन्हा एकदा प्रतिमाला या सगळ्यामध्ये रूममध्ये आल्यावरती आता तर तिच्यावरती डायरेक्टली हल्लाच करायला लागते आणि तिला मारण्याचा प्रयत्न करते. तिला आता नागराजने ऑलरेडी सांगितलेलं असतं की ही संधी सोडलीस तर उद्या परत स्केचवाला आला आणि स्केच आर्टिस्टने परत आता सगळं हे काही दाखवलं तर मात्र तुझं काही खरं नाही, माझं काही खरं नाही, दोन्हीकडून आपण या सगळ्यामध्ये अडकणार. कारण तसं बघायला गेलं तर आता या सगळ्यामध्ये महिपत शिकरे आपल्याला काही सोडणार नाहीये. त्यामुळे जरा जरा तरी या सगळ्यामध्ये तू आणि मी आपण दोघांनी सावध राहिलं पाहिजे. असं म्हटल्यावरती आता इकडे प्रियाला काय, प्रियाला तिला मारायचंच असतं. काहीही करून या सगळ्यामध्ये प्रतिमाला संपवणं हा एकच तिचा हेतू असतो. त्यामुळे मग मात्र प्रिया प्रतिमावरती हल्ला करते. प्रतिमाला सगळं मागचं आठवतं. तितक्यात ती प्रियाला धडकावून लावते. तोपर्यंत तिकडे नागराज येतो आणि आता जोराजोरात प्रतिमा ओरडायला लागते, वाचवा वाचवा वाचवा. यावरती मग मात्र आता इकडे या सगळ्यामध्ये दबा धरून बसलेले रविराज तिकडे येतात. कारण प्रतिमाला जरी प्रियाच्या खोलीत पाठवलं असलं तरी सुद्धा रविराजांनी पूर्णपणे या सगळ्यातून हात झटकलेलेच नसतात. त्यांना प्रियावरती संशयच असतो आणि त्यामुळे मग ते धावत पळत प्रियाच्या खोलीत यायला लागतात. तोपर्यंत इकडे प्रतिमा ओरडत असते, वाचवा वाचवा. तोपर्यंत रविराज येतात. रविराज आल्यावर प्रियाचं नाटक सुरू होतं. आई काय झालं, आई काय झालं, का अस्वस्थ झालीस, परत तुला भास झाला का. आता मात्र प्रतिमा चिडते आणि तिला बाजूला ढकलते. तिला बाजूला ढकलल्यावर ती प्रिया म्हणाल, ते आई तू माझ्यावरती चिडलेस का, अगं काय झालं आई. असं म्हणत निर्लज्ज प्रिया पुन्हा 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 तेच 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 करायला लागते. त्यावरती प्रतिमा सांगते, हिने हिने माझ्यावरती हल्ला केला. प्रिया म्हणते, आई तू काहीही बोलतीयस, आई तुला भास होते का, बाबा बघा ना, आईला भास होतोय आणि आई माझ्यावरती आरोप करते, मी आईला मारायला हे केलं. त्यावरती आता रविराज येतात आणि प्रतिमा, प्रतिमा काय झालं, तू का अस्वस्थ आहेस, बोल प्रतिमा. असं म्हणत प्रतिमाला बोलतं करण्याचा प्रयत्न करतात. पण प्रतिमा काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नसते. तिला खूप त्रास होत असतो आणि ती फक्त प्रियाकडे बोट दाखवत असते आणि घाबरत असते. हिने हिने माझा गळा दाबला, असं म्हणायला लागते. त्यावरती मग रविराज म्हणतात, तन्वी तन्वी काय झालंय, हे सगळं काय चाललंय. यावरती प्रिया म्हणते, बाबा हिला बहुतेक वेडच लागलेलं आहे. बहुतेक काय, हो मी तिला का मारण्याचा प्रयत्न करेन, डायरेक्ट माझ्यावरती आरोप करते. आत्तापर्यंत म्हणत होती की एक माणूस आहे, एक माणूस आहे ज्याने मला जाळण्याचा प्रयत्न केला, आत्ता डायरेक्ट माझ्यावरती आरोप घेते. यावरती प्रतिमा सांगायला लागते, नाही मगाशी सुद्धा हिनेच माझ्या तोंडावरती उशी दाबली होती आणि आत्ता तर माझ्या डोळ्यासमोर उशी दाबून मला पारण्याचा प्रयत्न केला. यावरती आता इकडे प्रिया म्हणते, आई आई काय बोलतेस तू. यावरती मग मात्र प्रतिमा हट्टाला पेटते, हो हिला माझ्या नजरेसमोरून लांब करा, हिला नजरेसमोरून लांब करा. रविराजांना ऑलरेडी डाऊट असतो आणि प्रतिमाच्या रूममध्ये जी घटना घडली ती रविराजांनी पाहिलेली असते. मग मात्र रविराज प्रियाच्या समोर येतात, तिचा आता खाडकन मुस्काटीत देतात. तिच्या मुस्काटीत दिल्यावर ती रविराज म्हणतात, बास कर ही नाटकं, मी सगळं बघितलेलं आहे. जे काही प्रकार झालाय तो सगळा मी माझ्या डोळ्यांनी बघितलाय. का आता या सगळ्यामध्ये वाचण्याचा प्रयत्न करतेस. असं म्हणत रविराजांनी थोबाड फोडल्यावरती ते सांगायला लागतात की ज्या वेळेला प्रतिमा इकडे रूममध्ये आली ना
त्याच वेळेला मी तिकडे दबा धरून बसलो होतो तुझी कारस्थानं पाहायला. रूममध्ये मुळातच प्रतिमा यायला मागत नव्हती. ती सांगत होती की मी रूममध्ये जाणार नाही. पण मी तिला जबरदस्ती रूममध्ये जरी पाठवलं असलं तरी या सगळ्यामध्ये तुझी कारस्थानं मला पाहायची होती म्हणून पाठवलं होतं. का असं वागलीस, का हे सगळं केलंस, मला कळलंच पाहिजे. त्यावरती नागराज म्हणतो, काय नाही दादा, हिचं सत्य मला समजले. नागराज पलटी मारतो. नागराज म्हणतो, ही आपली तन्वी नाहीच आहे. मला पण डाऊट आला होता म्हणून मी हिच्या मागावरती काही माणसं पाठवली होती. ही आपली तन्वी नाही आहे, फसवती आहे ही आपल्याला. दादा, या सगळ्यामध्ये हिला बाहेर काढ. आता प्रिया एकटीच पडते ना. नागराज महिपत ना कोणी बाजूने असल्यामुळे आता प्रियाचं भांडं उघडं पडले. या सगळ्यामध्ये प्रतिमाने बरोबर प्रियाला अडकवले. हे सगळं झाल्यावरती रविराज काय निर्णय घेणार पाहणं रंजक.